अलीकडच्या काळात भाजपात अंतर्गत संघर्ष असल्याचं संजय राऊत म्हणतायत, तर मोहोळ विरुद्ध भाजपातला एक गट विरोधात आहे असं सुद्धा राऊत म्हणाले। मालमसाला पुरवणारे भाजपातले असल्याचा संजय राऊतांचा आरोप आहे। भाजपामध्ये नव्हे तर भांडूप आणि मातोश्रीतच वाद सुरू आहे। नवनाथ बन यांचा संजय राऊतांवरती पलटवार बघायला मिळतोय। अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आले। मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट। धंगेकर हा मोहरा आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत। रवींद्र धंगेकर यांना कुणाची फूस आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे। कदाचित संजय राऊत यांची फूस असल्यामुळे रवींद्र धंगेकर अशा पद्धतीचं बेतालपणे वक्तव्य करत आहेत। परंतु धंगेकरांना पण मला सांगायचंय, संजय राऊत तुम्हाला पण मला सांगायचंय, पुणे महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकर आणि मुंबईच्या निवडणुकीत संजय राऊत तुम्हाला इथला मराठी माणूस निश्चितपणे जागा दाखवून देईल। भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही, अंतर्गत वाद असतील तर भांडूपमध्ये आणि मातोश्रीमध्ये असतील, हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत। पुढची महत्त्वाची घडामोड अशी की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। दिवाळी निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचं सरनाईकांनी सांगितलंय। मात्र डिसेंबरमध्ये होणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीसंदर्भात ही भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे। एमसीएची निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत। सरनाईकांचे पुत्र विहंग यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये आहे। याच पार्श्वभूमीवरती ही भेट घेतली असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। दिवाळी निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय। मात्र डिसेंबरमध्ये खरं तर एमसीएची निवडणूक होते आणि या संदर्भात ही भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे। एमसीएची निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी अनेक जण या स्पर्धेमध्ये आहेत, अनेक जण इच्छुक आहेत। सरनाईकांचे पुत्र विहंग सुद्धा या स्पर्धेमध्ये, त्यांचं सुद्धा नाव यात चर्चेमध्ये आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ही भेट घेतली असल्याची शक्यता आहे। वळ्यात पुढल्या बातमीकडे। मुंबई वगळता आता इतर ठिकाणी महायुती होणार नाही हे जवळपास निश्चित मानलं जात आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आघाडी करण्यावरूनच सर्व काही आलबेल नाहीये। अशामध्ये ठाणे महानगरपालिका निवडणुकी ही चुरशीची होण्याची शक्यता आणि ठाण्यात शिवसेना आणि भाजपाकडून स्वबळाचे नारे दिले जातात। सध्याच्या पक्षीय बलाबलावरून कोणत्या राजकीय पक्षांचे नशीब उजळणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। अजित मांढरे माझे सहकारी ठाण्यामधून आपल्यासोबत जोडले गेलेत। अजित, ठाण्यातलं सध्याचं पक्षीय बलाबल कसं आहे? ठाण्यातलं बेरजेचं राजकारण कसं असणार आहे सगळ्या पक्षांचं? ठाणे जिल्ह्यातली ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका या दोन मोठ्या महानगरपालिका आहेत। जे समीकरण आता कालपासून ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे, स्वबळावर लढायचं सगळ्यांनी निश्चित केलेलं आहे, तर दुसरीकडे मुंबई वगळता इतर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आणि जर गरज वाटली तर युती अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते महायुतीतल्या प्रमुख नेत्यांनी केलेलं आहे। याचा थेट परिणाम हा ठाणे जिल्ह्यातल्या या सगळ्या महानगरपालिकांवरती होणार आहे। मुख्यत्वे ठाणे महानगरपालिका, त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका या तीन महानगरपालिकांमध्ये हा प्रभाव जो जास्त पद्धतीने पडणार आहे। मुळात ठाण्यामध्ये इतिहास आहे की फक्त 2 वेळात युती झालेली आहे, ती पण अगदी शेवटच्या क्षणी, आणि त्यानंतर मात्र ठाण्यामध्ये कधीच युती झालेली नाही आहे। भाजप असेल, शिवसेना असेल, नेहमी वेगळे लढलेले आहेत आणि शिवसेनेनं नेहमी आपला वरचष्मा जो आहे किंवा वर्चस्व जे आहे हे ठाणे जिल्ह्यावर गाजवलेलं आहे। पण लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली, यामध्ये भाजपला जे यश मिळालं ठाणे जिल्ह्यामध्ये, त्यामुळे आता प्रत्येक महानगरपालिकेवरती भाजपचा महापौर असावा अशा पद्धतीची वक्तव्य भाजपच्या मंत्र्यांकडून, नेत्याकडून केली जात आहेत। त्याचबरोबरीनं जर आपण लक्षात आणलं तर गणेश नाईक विरुद्ध शिंदे असा जो संघर्ष आहे तो नवी मुंबईमध्ये आहे, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्थानिक तिथले जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष पाहायला मिळतो आणि ठाण्यामध्ये थेट भाजपचे आमदार विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळतो। त्यामुळे जिथे जिथं शिवसेनेचे महापौर आहेत, जिथे जिथं शिवसेनेचे पक्ष बलाबल आहे, तिथे तिथे भाजप कोणत्या पद्धतीने युती करण्यास तयार नाही आहे आणि गरज पडल्यास मनसे, उभाटा
स्थानिक पक्ष जे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, अजित पवार गट असेल, विविध पक्ष असतील, यांना एकत्रित घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणजे कुठेतरी या ठाणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एक वेगळं गणित असेल आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मात्र वेगळं गणित असेल. ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध सर्व पक्ष असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातून सत्तेची गणितं बदलतायत का, समीकरणं बदलतायत का, हे देखील पाहावं लागेल. पण हीच संपूर्ण चाहूल जी आहे ते एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांना आधीपासूनच लागल्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये, विशेष करून ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते 2-2.5 वर्ष, त्या कालावधीमध्ये आणि गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे 3.5 वर्षामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये जवळपास ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच पक्षांचे मोठमोठे नगरसेवक जे सतत निवडून येतात किंवा ज्यांचा प्रभाव आहे किंवा एक नगरसेवक 2-3 नगरसेवक निवडून आणू शकतो, अशा सर्व नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. कळवा मुंब्रा भाग जर आपण पाहिला तर जिथं राष्ट्रवादी काँग्रेस चे जे आमदार आहेत आव्हाड, त्यांचा प्राबल्य आहे, पण तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे वर्षानुवर्ष नगरसेवक होते किंवा जे ताकदवर नगरसेवक आहेत, या सगळ्या नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये देखील अनेकांनी प्रवेश केला. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आणि अशामध्ये काँग्रेसच्या भाई जगतापांपाठोपाठ समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी देखील सोबळाचा नारा दिलेला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आम्ही सर्वधर्म समभाव मानणारे असून कोणत्याही धार्मिक आणि प्रादेशिक पक्षासोबत जाणार नसल्याचं आझमींनी स्पष्ट केलं आहे आणि यापूर्वी काँग्रेसच्या भाई जगताप यांनीही मुंबई महानगरपालिका निवडणूक सोबळावर लढण्याचे संकेत दिलेले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत जाण्यास इच्छुक नसल्याचं जगतापांनी सांगितलेलं होतं. अबू आझमी यांनी देखील आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सपा आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रितरित्या लढणार नाही तर स्वबळाचा नारा सपानं देखील दिलाय. समाजवादी पक्षाच्या आझमींचा स्वबळाचा हा नारा आपण बघतोय. कोणत्याही प्रादेशिक पक्षासोबत किंवा धार्मिक पक्षांसोबत आपण युती करणार नाही असंही अबू आझमी यांनी स्पष्ट केलेलं आहे. अबू आझमी हे महाविकास आघाडीमध्ये आहेत सध्या, मात्र यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं जशी भूमिका घेतली आहे, स्वबळाचा नारा दिलाय, तशीच भूमिका अबू आझमी यांनी देखील घेतलेली आपण बघतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी. त्या संदर्भातलं एक ट्विट देखील अबू आझमींनी केलाय. मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळाचा नारा अबू आझमींनी या ट्विटच्या माध्यमातून दिलेला आहे. काल काँग्रेस पक्षानं देखील, काँग्रेस पक्ष म्हणजेच भाई जगताप यांनी देखील स्वबळाचा नारा दिलेला होता, मात्र त्या सगळ्यानंतर त्यांच्या इतर नेत्यांनी सर्वासराव केली होती आणि आता आपण बघतोय अबू आझमी यांनी देखील भूमिका घेतली. अबू आझमी यांनी स्वबळाचा नारा मुंबई महानगरपालिकेमध्ये दिलेला आहे. ठीक आहे ना, ही त्यांची भूमिका आहे. त्यांना असं वाटत असेल की त्यांची फार ताकद आहे आणि मतांचं विभाजन करून ते भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छितात, तर नक्कीच ते त्यांच्या कार्यामध्ये सफल होतील असं मला वाटतं. तर आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये स्वबळाचे सूर घुमू लागलेले आहेत. काँग्रेसचे भाई जगताप आणि समाजवादी पक्षानं स्वबळाचा नारा दिलाय आणि यावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय. निवडणुका जवळ येतील तसतशा महाविकास आघाडीतील लाथाळ्या समोर येतील. फेविकॉल का जोड है नारा देत सुरू झालेला प्रवास आता ये जोड नाही लोड है इथपर्यंत येऊन पोहोचल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे. सीएम पद परत मिळणं शक्य नसल्यानं उद्धव ठाकरेंना काँग्रेसची गरज राहिलेली नाहीये. राज ठाकरेंचा पक्ष अस्तित्वापुरती साथ देऊ शकतो असं वाटल्यानं त्यांच्या शिवतीर्थावर फेऱ्या सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. विरोधकांच्या कोणत्याही आघाडी युतीला तत्व विचार नसतो, केवळ भाजपा विरोध या भूमिकेतून एकत्र आलेले हे पक्ष आहेत आणि तेव्हा या महाविकास आघाडीचं काय होणार हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही असंही केशव उपाध्यांनी म्हटलंय.